नमस्कार. वैचारिक कथेच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आजच्या कथेचे शीर्षक आहे आपलेच स्वामी विवेकानंद. एका पत्रकारांनी स्वामी विवेकानंदांची कीर्ती ऐकली होती. स्वामी विवेकानंदांना भेटून त्यांच्याकडून 4 ज्ञानाच्या गोष्टी शिकाव्यात अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्या पत्रकारांचे 2 मित्र त्यांना भेटावयास आले व बोलता बोलता स्वामी विवेकानंदांचा उल्लेख निघाला. तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्याचे ठरवले. तिघेही मिळून स्वामीजींकडे गेले. स्वामी विवेकानंदांनी तिघांचीही आस्थेने विचारपूस केली. याच दरम्यान स्वामीजींना असे कळाले की हे तिघेही पंजाब प्रांतात राहणारे आहेत. त्या काळात पंजाबात दुष्काळ पडलेला होता. त्यांनी त्या संदर्भात चर्चा केली. दुष्काळग्रस्तांसाठी चाललेल्या मदत कार्याची माहिती घेतली. त्यानंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली. बऱ्याच वेळ चर्चा झाल्यानंतर तिघेही निघाले. निघताना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्हणाले, स्वामीजी, आम्ही तुमच्याकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आलो होतो, पण तुम्ही मात्र सामान्य अशा बाबींवरच चर्चा केली. आम्हाला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही. यावर स्वामी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले. ते असे की, मित्रवर्य, जोपर्यंत या देशात एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्यापेक्षा त्याची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. ज्याचे पोट भरलेले नाही त्याला धर्म उपदेश देण्यापेक्षा भाकरी देणे हे महत्त्वाचे आहे. रिकाम्या पोटी तत्वज्ञानाचा उपदेश उपयोगाचा नाही. बस इतकीशी होती ही छोटीशी स्वामी विवेकानंदांवर आधारित बोधकथा. आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि ही व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा. तसंच नवनवीन मराठी स्टोरीज आणि कथांसाठी आपलं वैचारिक कथा हे चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.